पुन्हा एकदा पुणे शहर हादरलं आहे। पुण्यामध्ये स्वारगेट बस डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवरती बलात्कार केल्याची घटना घडली आहे। ही तरुणी पुण्यावरून फलटणला निघाली होती। यावेळी आरोपी तरुणानं चुकीची माहिती देऊन तरुणीला बस डेपोमध्ये थांबलेल्या शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावरती बलात्कार केलाय। तर या संदर्भात आता गुन्हा दाखल झालाय आणि या घटनेमधील दत्तात्रय गाडे नामक आरोपीचा शोध सुरू आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राज्यामध्ये एकीकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा गाजत असताना शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुण्यामधनं एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। पुण्यामधील स्वारगेट बसस्थानकामध्ये एका 26 वर्षीय तरुणीवरती चक्क बसमध्ये बलात्कार केल्याची घटना घडली आहे। यामधील पीडित 26 वर्षीय तरुणीवरती पहाटे स्वारगेट एसटी स्टँडमध्ये उभ्या असणाऱ्या बसमध्ये बलात्कार करण्यात आला। पुणे शहरामधील वाढती गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचारांच्या घटनांचा मुद्दा तापलेला असताना गुन्हेगारी विश्वामधनं आणखी एक प्रकरण समोर आलंय। त्यामुळे सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे। फलटणला निघालेल्या तरुणीवरती स्वारगेट बस डेपोमध्ये अत्याचार घडलेल्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांची पथकं आरोपीच्या मागावरती रवाना झाली आहेत। त्याचा शोध घेतला जातोय। दरम्यान 26 फेब्रुवारी रोजी पहाटे 5:30च्या सुमारास पुण्यामधील एसटी स्टँडवरील वर्दळीच्या परिसरामध्ये ही घटना घडली आहे। त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे। दरम्यान पुढे आलेल्या माहितीनुसार 26 वर्षीय तरुणी ही पहाटे पुण्यावरून फलटणला निघाली होती आणि या दरम्यान बसस्थानकामध्ये ही घटना घडली आहे। गुन्हा घडल्यानंतर दत्तात्रय गाडे हा आरोपी फरार झालाय। त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे। या घटनेमध्ये संशयित आरोपी दत्तात्रय रामदास गाडे असं या आरोपीचं नाव आहे, तो फरार झालाय। त्याच्यावरती शिक्रापूर आणि शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्यांची नोंद आहे। स्वारगेट बसस्थानक शहरामधील सुरक्षित बसस्थानक समजलं जातं, तर 24 तास इथून बसेस जात असतात। दरम्यान बसस्थानकामध्ये पीडित तरुणीला चुकीची माहिती देऊन डेपोमध्ये थांबलेल्या शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावरती अत्याचार करण्यात आलाय। स्वारगेट बसस्थानकामध्ये ही घटना पहाटे 5:30च्या सुमारास घडली आहे। एकंदरीतच पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आल्याचं समोर आलंय। कालचे जे आहे ती तरुणी 26 वर्षाची आहे। ती आपल्या गावाला चाललेली होती आणि तिथं जात असताना ती स्वारगेटला 5:30-5:45च्या दरम्यान स्वारगेट बस स्टँडला बसलेली होती। तर तिथे हा आरोपीने येऊन तिच्याशी ओळख करून घेतलेली आहे आणि गोड बोलून तिला विचारलं की ताई तू कुठं चाललेली आहे वगैरे। त्यावर त्या तरुणीने त्याला सांगितलं की मी फलटणला चाललेली आहे असं। तेव्हा तो म्हटला की अरे ती फलटणची बस तर तिकडे लागलेली आहे म्हणे, रात्री लेट झालेली बस अजून आहे, तर तू चल लवकर, मी तुला त्या बसमध्ये बसवून देतो म्हणे, पटकन जायचं होईल तुला। मग त्याच्यावरती विश्वास ठेवून ती मुलगी त्याच्याबरोबर गेली। हे दिसतंय त्याच्यामध्ये गप्पा, ते दोघं बोलतायत, हेही सीसीटीव्ही फुटेज मध्ये आपल्याला दिसतंय। बसमध्ये अंधार पाहून तिनं हा प्रश्न केला की बसमध्ये अंधार कसा काय आहे, तर त्यावर त्यानं सांगितलं की रात्रीची बस आहे, लेट झालेली, लोक झोपलेले आहेत म्हणून त्याचा अंधार आहे, दिवे बंद केलेले आहेत, तू वर चढ आणि टॉर्चने चेक कर, लोक आहेत त्याच्यामध्ये, असं गोड बोलून त्यानं ती त्याच्या गोड बोलण्याला बळी पडून ती वरती चढली आणि टॉर्चनं पाहायला लागली। परंतु मीनवाईल हा वरती चढला आणि दरवाजा लावून घेतला आणि तिच्याशी तो अतिप्रसंग केलेला आहे। त्याच्यानंतर आरोपी तिथून निघून गेला आणि ही मुलगी आपल्या बसमध्ये बसून गावी चाललेली होती परत। तर तिच्या मित्राशी ती बोलली आणि मित्राने तिला सांगितलं की जाऊन तू पोलीस स्टेशनला कंप्लेंट कर। त्यावरती ती पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही इमिजिएट तिची कंप्लेंट घेतलेली आहे, तपास चालू केला। सीसीटीव्ही फुटेज मधून आम्ही आरोपी निष्पन्न केलेला आहे आणि या आरोपीला शोधण्यासाठी जवळपास 8 टीम आमच्या आता कार्यरत आहेत कालपासून। कुठेतरी बस स्टँडवर सिक्युरिटीची सुविधा कमी पडते असं वाटतंय। बस स्टँडची सिक्युरिटी आहे, त्याच्याबद्दल आम्ही तपास करू आणि पोलिसांकडून तिथं पेट्रोलिंग लावलेलं असतं। 2 महिलाही रात्रीच्या तिथं ठेवल्या जातात की ज्या लेडीजला येणाऱ्या जाणाऱ्या मदत करतील असं। परंतु हा जो प्रसंग आहे हा बस स्टँडच्या आतमध्ये आणि एका बसमध्ये घडलेला आहे, तर त्यामुळे तपासामध्ये काय निष्पन्न होतंय ते आपण पाहू। काल ही घटना खरं म्हणजे पहाटे घडलीये, पण तिथे कुठेही याची वाच्यता झालेली नव्हती। ते आजच आम्हाला थोड्या वेळापूर्वीपर्यंत समजलं आणि आम्ही तुमच्याशी संवाद साधलाय। याबद्दल काय म्हणजे आता ही जी घटना जर त्या मुलीच्या बॉयफ्रेंड कडनं जर इथपर्यंत समजली नसती तर कदाचित ती गहाळही झाली असती, म्हणजे याबद्दल काय वाटतं तुम्हाला? गहाळ तर 100% होण्याचा प्रश्न नाही येत मॅडम, कारण याच्यामध्ये कंप्लेंट दाखल झालेली आहे, त्याच्यावर तपास चालू आहे, पोलीस त्याच्यावर कार्य करत आहेत, त्यामुळे तिचं कॉग्निझन्स कमी झालं असतं असं 100% नव्हतं मॅडम। परंतु कसं असतं की काही वेळेला मुलींचा पण विचार करावा लागतो, तिच्या घरच्यांचंही हे म्हणणं होतं की आमची मुलगी अनमॅरिड आहे, त्यामुळे ही गोष्ट कुठं कळली नाही पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही स्वतःहून तर पत्रकारांना ह्या गोष्टी सांगू शकत नाही।
घटना धक्कादायक आहे. त्यासाठीच बस आगार व्यवस्थापनाला त्या विचारणा करायला माहिती घ्यायला आले होते. तर व्यवस्थापनाला याची कुठलीही माहिती नाही. त्या 2 दिवस रजेवर आहे. ज्यांच्यावर चार्ज दिला त्यांनाही माहिती नाही. म्हणून पोलीस स्टेशनमध्ये डायरेक्ट धाव घेतलेली आहे की खरा प्रकार काय झालेला आहे. तर त्या सकाळी 5:30 वाजता काल त्या महिलेवर त्या आरोपीने अत्याचार केलेला आहे. तो सराईत आहे. पोलिसांचं सांगणं आहे की आयडेंटिफाय झाल्या आणि लवकर त्याला जेरबंद करेल. मुळामध्ये आगाराची व्यवस्थापन झोपले होते का? तो आपल्या गाडीमध्ये पार्क केलेल्या सराईत गुन्हेगार चोरतोय, महिला आहे, मग इतर महिला का चढल्या नाही आहेत? तर याची चौकशी आणि लक्ष देणं काम आहे. यांच्यामुळे हे विकृत लोक गुन्हेगारी करतात आणि नाहक महिलांना या अशा अत्याचाराला सामोरं जावं लागतं. त्याच्यामुळे पहिल्यांदा आगारच्या व्यवस्थापनाला सस्पेंड करणं गरजेचं आहे आणि जे गुन्हेगार आहे आयडेंटिफाईड झालेला त्याला तातडीने अटक होणं गरजेचं आहे. पुण्यासारख्या गजबजलेलं शहर आहे, परंतु ही घटना सकाळी 5:30 वाजता घडलेली आहे. त्याच्या समोरच स्वारगेट पोलीस स्टेशन आहे, परंतु पोलिसांचं पेट्रोलिंग हे आगाराच्या आत होत नसतं. म्हणजे आता याच्या पुढे खरं केलं पाहिजे अशी माझी मागणी असेल आणि आगाराचीही व्यवस्थापन यंत्रणा सुधारली गेली पाहिजे जेणेकरून हे गुन्हे घडणार नाही. याच्यासाठी प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम चोख करणं गरजेचं आहे. जे कर्मचारी करणार नाही त्या सगळ्यांना घरी बसवणं गरजेचं आहे. नवीन अधिकारी येतील ते त्यांच्या पद्धतीने चांगलं काम करतील. त्याच्याशिवाय हे आटोक्यात आणू शकत नाही, हे लक्षात घ्या. आणि पुणे पोलिसांनी म्हणजे पोलीस यंत्रणेने सुद्धा आता नवीन प्लॅन आखला पाहिजे की या गुन्हेगारांवर वचक कसा बसवायचा. त्याच्याशिवाय महिला सुरक्षित राहू शकत नाही, हे सिद्ध झालेलं आहे. मला काय म्हणायचं, आगाराचा तो एरिया आहे. आगार व्यवस्थापन कशाला आहे? गाड्या आल्या गेल्या, दुरुस्ती, देखभाल, याच्या व्यतिरिक्त सुरक्षेची जबाबदारी आगार प्रमुखाची नाही आहे. त्यांनी झोपा काढायच्या घरी. तुमच्या आगारामध्ये कोण येते कोण नाही येते, पैसे समजा कुणाच्या बॅगा चोरीला जात आहेत, ह्या चोरीला जातात, तेव्हा तो पोलिसांकडे येईल. पण तुमच्याकडे CCTV असणं किंवा तुमच्याकडे जी सुरक्षा कर्मचारी आहेत त्यांचं लक्ष असणं ही त्यांची जबाबदारी आहे. त्यांना नाही आपल्याला बाहेर हे करता येणार. पोलिसांचं काम आहे घटना घडल्यानंतर गुन्हेगारांना पकडणं. तसं आगाराचं काम आहे की आपल्या भागामध्ये आपल्या परिसरामध्ये ही घटना घडली नाही पाहिजे. असं हात झटकून कुणाच्याही काही गोष्टी होणार नाही. त्यामुळे पहिल्यांदा आगार व्यवस्थापनला सस्पेंड केलं पाहिजे. पुणे स्वारगेटमध्ये घडलेली घटना फक्त संतापजनक नाही तर चक्रावून टाकणारी आहे. पुण्यामध्ये गेली अनेक वर्ष मी वावरते. 15 वर्षांपूर्वीचं पुणे आणि आत्ताचं पुणे यात प्रचंड फरक जाणवत आहे. 10-12 वर्षापूर्वी जर पुण्याच्या शिवाजीनगर बसस्टँडवर आम्ही उतरलो आणि रिक्षा करायची ठरवली, रात्री अपरात्री जरी रिक्षा घेतली तर शिवाजीनगर पोलीस चौकीचे पोलीस यायचे आणि रिक्षाचा नंबर नोंदवून घ्यायचे. आपण सुरक्षितपणे घरी पोचू ही महिलांना हमी होती. मात्र ते वातावरण हळूहळू बदलत चाललंय. पुण्यातली कायदे सुव्यवस्थेची पकड अत्यंत सैल होत चाललेली आहे. पोलिसांचा धाक नावाची गोष्ट तर आता काही उरलेलीच नाही आहे. वारंवार हा प्रश्न उपस्थित केला जातो की पुण्यातल्या ज्या गर्दीच्या जागा आहेत, विशेषतः शाळा, कॉलेज, बसस्टँड आणि रेल्वे स्टेशन, इथे पोलिसांची अधिकची गस्त वाढवली पाहिजे. मात्र ते होताना दिसत नाही आहे. आजची घटना फक्त गंभीर नाही तर पुण्याच्या संस्कृतीला न शोभणारी आहे. या सगळ्या संबंधाने पुण्याच्या पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावं आणि पुणे पोलिसांचं नेमकं चाललंय काय यावर पालकमंत्र्यांनी निश्चितपणे त्यांना जाब विचारावेत अशी अपेक्षा आहे. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय. काहीही कारण चालणार नाही. आपल्या भाचीचं लग्न आहे, आपण येणार नसता. हो भेटू आपण. बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून. हो ग, पण मला एक सांग, उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कोणालाच नाही सांगितलंस. सांगायची गरजच काय, पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे ही. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे, बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर.
बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण. कोहिनूर, MG रोड आणि सावेडी, अहिल्यानगर.